जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या गेल्या 2 वर्षातली माझी ही 4थी सभा आहे. पण आजच्या सभेत मला खूप आनंद होतोय, कारण माझ्यासोबत माझा भाऊ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष राज, संजय तर सोबत आहेच, खासदार आहेत आणि उद्याच्या महापालिकेतले सगळे नगरसेवक आहेत. या भावी नगरसेवकांना सांगतोय की ही सगळी जनता ही तुमच्याकडे अपेक्षेने पाहते. त्यांच्या व्यथा काय आहेत याचा उल्लेख राजनी पण केला, संजयनी पण केला. आणि राजनी त्यांच्याकडे ही महापालिका असताना काय कामं केली हे अभिमानाने सांगितलं. मग राजनी केलेली नाशिकमधली कामं आणि मुंबईमध्ये शिवसेनेने कामं केलीत. हे 2 नागरिकांसाठी कामं करणारे भाऊ एकत्र आले तर नाशिकचा काय उत्कर्ष होईल हे तुम्ही तुमच्या मनाशी विचार करा. आणि मी सहज येताना, कारण स्थानिक काहीतरी बोललं पाहिजे, या शहराच्या समस्या काय आहेत. समस्या सगळीकडे त्याच आहेत. पाणी टंचाई आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, बेकारी वाढते आहे, गुंडागर्दी वाढते आहे, अंमली पदार्थ वाढत आहेत, तस्करी अंमली पदार्थाची होते, शिक्षणाचा पत्ता नाही. म्हणजे महाराष्ट्रात कुठल्याही शहरात गेलं रस्त्यावरती खड्डे आहेत. शहराचं नाव बदला, समस्या त्याच चिकटवून द्या, कुठलंही भाषण कुठेही चालेल. हे यांनी गेल्या 10 वर्षात केलेलं आहे. म्हणजे 2014 पासून आतापर्यंत मोदींच्या काळात. आमच्या मुलाखती चालू आहेत रोज, आज किंवा काल सुद्धा. मुलाखतकार एक प्रश्न नेहमी विचारतात की तुम्ही दोघं भाऊ एकत्र आलात, म्हटलं मग तुमच्या पोटात का गोळा आला? नाही, गोळा नाही आला. मग म्हटलं प्रश्न का विचारता? म्हणजे जेव्हा आम्ही एकत्र नव्हतो तेव्हा एकत्र का येत नाहीत, आणि एकत्र आलो तर एकत्र का आलात? तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का? म्हटलं आमच्या अस्तित्वाची चिंता तुम्ही करू नका. शिवसेनेने आता यावर्षी शिवसेनेला 60 वर्ष होतील. अनेक निवडणुका लढवल्या, अनेक निवडणुकांमध्ये पराभव पचवला. विजय तसा फार थोडा नशिबी आला. पण पराभव होऊन सुद्धा शिवसेना संपली नाही. तर या निवडणुकीत आमचं अस्तित्व तुम्ही ठरवणारे कोण? पण ही निवडणूक जिथे जिथे ज्या शहरात निवडणुका आहेत त्या शहरातल्या नागरिकांनी त्यांचं आणि त्यांच्या भावी पिढीचं आयुष्य कसं असणार आहे, त्यांचं अस्तित्व कसं व्हायला पाहिजे हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आम्ही पोटतिडकीने का तुमच्यासाठी प्रयत्न करतो? उल्लेख सगळे झाले. संजय राऊत आपण त्या काय धर्माच्या ध्वजाची आठवण करून दिली ज्याच्यावरती झाड आहे. मग मला एक प्रश्न विचारायचा आहे की भाजपचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे का चुनावी हिंदुत्व आहे? राम मंदिर केलं म्हणून तुम्ही डंका पिटलात, आणि प्रभू रामचंद्र जिथे तपश्चर्याला बसले होते, म्हणजे फार थोड्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य होतं, त्यातली ही एक म्हणून तरी पुण्यभूमी आहे. कुंभमेळा इकडे का होतो? तपोवन त्याला का म्हणतात? पर्णकुटी कुठे होती? ही सगळी झाडं जर का कापली आणि उद्या जर का कोणी विचारलं की प्रभू रामचंद्र कुठे राहिले होते, काय सांगणार? हे नमो भवन आम्ही केलेलं आहे. शासकीय विश्रामधामात प्रभू रामचंद्र राहिले होते म्हणून सांगणार? संपूर्ण सत्यानाश करायचा, धर्माची एक पट्टी अशी लावायची की सगळे अंधभक्त झालेत, आणि एक असा काही तुमच्यावरती संमोहन करायचं, मोहिनी टाकायची की स्वप्नात गुंगवून टाकायचं. देवेंद्र फडणवीस ज्यांनी एक शहर दत्तक घेतलं होतं, राज बरोबर बोलला. अरे ज्यांना राजकारणामध्ये पोरं होत नाही त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतायत, हे काय शहर दत्तक घेणार? म्हणून मोहन भागवतांना टाओ फोडावा लागतोय, अपत्य वाढवा, अपत्य वाढवा. अहो अपत्य वाढवा म्हणजे तुमचे राजकारणातले अपत्य वाढवा, नुसती अपत्य नका वाढवू. खायला खाळ आणि भुईला भार. मोहन भागवतांचं तेवढं तरी ऐका.
आणि भाजप आज हा उपटचुंबांचा पक्ष झालेला आहे. उपटचुंब म्हणजे मला थोडी धाकधूक तर कधीच नव्हती, पण गेल्या वेळेला जी काही व्यासपीठावरती माणसं होती त्यातली काही कमी झाली असं मला कळलं. पण आज बघतो तो व्यासपीठ हाऊसफुल आहे. समोर तर आणखीन तुडुंब भरले. अरे आमच्याकडे पोरांचा तोटा नाहीये. अस्सल निष्ठावान अजूनही इथेच आहेत. म्हणजे आम्ही मोठी केलेली माणसं गेली असतील, पण ज्यांनी मोठी केली ती साधी माणसं आज देखील आमच्या सोबत आहेत. पण मला तुम्ही तर सोबत आहातच, आणि टीव्हीवरनं भाजपवाले सुद्धा बघत असतील चोरून. त्या भाजपवाल्यांशी मी खरंच आत्मीयतेने बोलतोय. मी कुत्सितपणे किंवा टोमणा मारत नाही. मला भाजपवाल्यांना विचारायचंय की अरे काय नशिबी आले तुमच्या जीणं. या उपटचुंबांच्या सतरंजा म्हणजे आधी आमच्यात असताना भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. एक कोण तो म्हणे सलीम कुत्ताचा साथीदाराबरोबर फोटो. मग तुम्हाला पक्ष वाढवला, कुत्ता चालतोय, बिल्ली चालते, चुहा चालतोय, सब कुछ चलता है. म्हणजे अशी बरबटलेली माणसं ही पक्षात घ्यायची आणि त्यांचे संघ सगळं लंगोटी साफसूफ करून त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं. हे निष्ठावंत भाजपवाल्यांचे आज नशिबी आले. कसे तुम्ही राहताय? हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता? अगदी आम्ही दोघं एकत्र आल्यानंतर ज्यांनी फटाके फोडले दुसऱ्या दिवशी तिकडे. जाऊ दे त्यांचं नशीब आणि ते, मला त्यांच्या नशिबाची पर्वा नाही. मला वाईट वाटतंय ते निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांचं वाटतंय. त्यांना प्रवेश दिल्यानंतर आमच्या देवेनी ताईंना रडू आवरेना. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. मी ताई तुम्ही आमच्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून मी बोलत नाही. तुम्ही तुमचं काम निष्ठेने करताय. उद्या मी बोलतो त्याच्यावर तुम्ही टीका जरूर करा, कारण तुमची ती निष्ठा त्या पक्षाची आहे. पण ज्या पक्षाची निष्ठा तुम्ही बाळगता आहात, राखता आहात, तो पक्ष आज उपऱ्यांचा पक्ष झालाय. उपरे. आणि हे माझं वाक्य नाहीये, देवयानी ताईंचं वाक्य आहे की दलालांनी चुकीचं ब्रीफिंग केलंय. म्हणजे भाजप आज दलालांचा पक्ष झालेला आहे. तिकडे सुधीर मुनगंटीवार बोललेत की शनी शिंगणापूर आणि भाजपला दरवाजेच नाहीयेत. पण मुनगंटीवारजी तुम्हाला कल्पना आहे, शनी शिंगणापूरला जातात ते संकटग्रस्त जातात आणि भाजपात येतात ते ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ग्रस्त येत आहेत. चोर दरोडेखोर येत आहेत. मग ज्या रामाने रावणाचा वध केला तो रावण सुद्धा भाजपमध्ये आला तर त्या रावणाला सुद्धा घेतील, एवढे निर्लज्ज झाले ते.